शरद पवारांची तब्येत मंडळी अचानक बिघडली आहे. आज ते सकाळी बारामतीला होते. तुम्हाला ठाऊक आहे, अजित पवार गेल्यापासून ते बारामतीलाच मुक्कामी आहेत, गोविंदबागेत. आणि आज अचानक त्यांची तब्येत बिघडली आहे. आज सकाळपासूनच त्यांना खोकल्यामुळे श्वास घ्यायला अडचण जाणवत होती आणि श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना आत्ता जवळपास 1 ते 1.5 तास अगोदर पुण्यातील रुबी रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यासोबत अर्थातच सुप्रिया सुळे आणि प्रतिभाताई, त्या सर्व कुटुंबीय त्यांच्यासोबत आहेत. मंडळी, आज बातमीचं विश्लेषण करण्याची खरोखर वेळ नाही. थेट बातमीचं तुमच्या पुढे देणं गरजेचं होतं, म्हणून मी तुमच्या पुढे आलो आहे. तुम्हाला ठाऊक आहे, कालच प्रयागराज येथे जय पवार, पार्थ पवार आणि त्यांच्या इतर कुटुंबियांनी दिवंगत अजित पवार यांच्या अस्थी विसर्जित केल्या प्रयागराजला. एकीकडे आपण घडवलेला पुतण्या, ज्याचे वडील अनंतराव पवार गेल्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांचं पालकत्व स्वीकारलं, त्यांच्या कुटुंबाकडे जातीनं लक्ष दिलं, हे तुम्हाला ठाऊक आहे. भलेही अजित पवार यांनी राजकारणात आपला ठसा स्वतः उमटवला, त्यांनी स्वतः श्रम केले, ते स्वतः फिरले, त्यांच्या कर्तृत्वाने त्यांचं नाव झालं, परंतु एक कुटुंबातील सदस्य म्हणून प्रत्येकाचीच काळजी शरद पवारांनी घेतली आहे, हे उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. आणि त्यामुळे अजित पवार गेले याचं दुःख, याचा धक्का त्यांच्यासाठी किती मोठा असेल याची आपण कल्पना करू शकत नाही. मंडळी, लक्षात घ्या, इतकी वर्ष त्यांनी राजकीय क्षेत्रात अनेक धक्के खाल्ले असतील, अनेक संकटही त्यांच्यावर आले असतील, परंतु कौटुंबिक धक्के देखील त्यांनी खाल्ले असतील. परंतु पवार कुटुंबाला जेवढा मोठा धक्का अजित पवार जाण्यामुळे लागला आहे, तशा प्रकारचा धक्का आजवर कधी लागला नसावा, असं कधी घडलं नसावं. इतकं मोठं हे भयान घडलेलं आहे मंडळी. कारण शरद पवार आणि त्यांचा राजकीय वारसा पुढे घेऊन, खऱ्या अर्थानं वारसा पुढे घेऊन जाणारे कोण होते तर फक्त अजित पवार. सुप्रिया सुळे आहेतच, हे दोन्ही महत्वाचे. अर्थात सुप्रिया सुळे हल्ली आहेतच, त्या करतील काय जे काय करायचं ते, परंतु अजित पवारांची सर सुप्रिया सुळेंना येऊ शकत नाही, हे तुम्हाला मी सांगतो. असं लोक म्हणतात, हे आपण सर्वही जाणताच. आणि मुख्य म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे काकापुतणे, येत्या काहीच दिवसात हे काकापुतणे राजकीय दृष्ट्या एकत्र येणार होते. तुम्हाला माहिती आहे की महायुतीसोबत अजित पवार गेले, त्यामुळे राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता होणार होतं, परंतु हा डाव अर्ध्यावरच मोडला असं म्हणायला हरकत नाही. अजित पवार यांचं अकाली निधन झालं आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांचा हिरमोड झाला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी तातडीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली आणि त्या शपथ घेणार आहेत त्याबद्दल शरद पवारांना याची यत्किंचितही कल्पना नव्हती, हे शरद पवारांनी स्वतः स्पष्ट केलं. त्यामुळे भाजपचा कोणता डाव आहे राष्ट्रवादीसाठी हे कुणालाही समजायला मार्ग नाही. वयाची मर्यादा येतच असते ना. शरद पवार जर आज तरुण असते तर गोष्ट वेगळी असते. अजित पवार गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांपुढे, एकाच नाही दोन्ही पक्षांपुढे एक प्रकारे पेच निर्माण झाला आहे. जसं शिवसेनेचं झालं होतं तशा प्रकारे शिवसेना आणि मनसे. त्यामुळे आजवर अनेक धक्के शरद पवारांनी पचवले, परंतु अजित पवार जाण्याचा हा जो धक्का आहे हा अतिशय तीव्र आहे, अतिशय मोठा धक्का आहे. आणि त्यामुळेच आपण गेले काही दिवस बघत असाल तर शरद पवार थोडे खचल्यासारखे जाणवत आहे. तुम्ही बघा, त्यानंतर त्यांचे जवळचे मित्र, तुम्ही ते ऐकलं असेल त्यांचं स्टेटमेंट, स्नेही मित्र त्यांचे विठ्ठल मणियार यांनी देखील ही माहिती दिली. शरद पवार आतून अतिशय तुटले आहेत, ही परिस्थिती विठ्ठल मणियार यांनी आपल्या श्रद्धांजलीच्या भाषणामध्ये आत्ता 2-4 दिवसांआधीच, 2-4 दिवसापूर्वीच त्यांनी हे सांगितलं. तर मंडळी बघा, आता हल्ली काय आहे की त्यांच्या पुढेही पेच प्रसंग निर्माण झालाय. कारण बघा, दोन्ही राष्ट्रवादीतले कोणते नेते किती पाण्यात आहेत, कोणाची काय कुवत आहे, कोणाची काय पात्रता आहे, हे काकासाहेबांना चांगलं माहिती आहे. लक्षात घ्या. ते मग प्रफुल्ल पटेल असो, ते छगन भुजबळ असो, की ते सुनील तटकरे असो, की त्यांच्यासोबतचे जयंत पाटील असो, की कुणी छोट्या लहान लहान लोकांपर्यंत त्या धनंजय मुंडे कोण आहेत हे त्यांना, बाबाजींना माहिती आहे चांगलं. अमोल मिटकरी कोण आहेत, त्यांची पात्रता काय, सगळी पात्रता सगळ्यांची त्या शरद पवारांना माहिती आहे मंडळी.
त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, या निमित्तानं तुम्हाला सांगतो की अजित पवार गेल्यामुळं हे नुकसान महाराष्ट्राचं वेगळ्या प्रकारे झालंच आहे, राजकीय क्षेत्राचं वेगळ्या प्रकाराने झालंच आहे, परंतु प्रत्यक्ष कुटुंबाचं तर झालंच आहे, तो विषय सोडा. परंतु राष्ट्रवादी पक्षाचं जे नुकसान आहे ना, ते कधीही भरून न निघणारं नुकसान आहे. त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे, कुठलाही प्रमुख नेता, एखादा ज्यांनी पक्ष घडवला, मोठा केला, तो नेता जर गेला, त्यानंतर तिथे लचके तोडण्यासाठी जे लोक तयार असतात शेजारचे, कारण अनेक लोक अनेक वर्ष वाट बघत असतात की हा बाजूला झाला की मी पुढे येईल, हा बाजूला झाला की मी पुढे येईल, रांगेमध्ये अनेक लोक असतात. त्यामुळे कुणाच्या जाण्याचा फारसा त्यांना फरक पडतो असं जुन्या उदाहरणांवरून, अनेक पक्षांमध्ये अशा घडामोडी घडल्या, त्यावरून असं वाटत नाही मंडळी. त्यामुळे प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, ते आपापल्या विषयात आता सध्या तल्लीन झालेले असतील. त्यामुळे जेवढी काळजी शरद पवारांना असेल, जेवढी चिंताजनक स्थिती शरद पवारांची झाली असेल, तेवढी कुणाचीही होऊ शकत नाही. इव्हन सुप्रिया सुळेची देखील होऊ शकत नाही, लक्षात घ्या. कारण शरद पवारांनी ते बीज रोवलेलं आहे. राष्ट्रवादी नावाचं जे बीज आहे हे शरद पवारांनी रोवलेलं आहे, आणि शरद पवारांना ही जाणीव आहे की आपण वयाच्या शेवटच्या अंतिम टप्प्यावर आहोत, आपलं काहीही होऊ शकतं, आपलं म्हातारपण, त्यांना जाण आहे. अशा हुशार लोकांना, प्रतिभावान लोकांना ही सगळी जाण असते, थोडेसे आत्मज्ञानी असतात हे लोक. त्यामुळे त्यांना आता ही बंडी पुढे कोण नेणार, हा रथ पुढे कोण हाकलणार, ही फार मोठी काळजी शरद पवारांना आहे. पार्थ पवार आणि जय पवार यापासून फार वेगळे आहेत त्या राजकारणापासून. रोहित पवार आहेत एक, त्यांनाही अनेक वर्ष लागतील पुढे, पण खरा एक गडी, खरा बंदा, खरा खंदा कार्यकर्ता, खंदा पुतण्या, त्यांच्या घरातला, कुटुंबातील सदस्य आणि फार मोठं राजकीय वलय निर्माण करणारा, एक राष्ट्रवादीला नवी दिशा देणारा, नवी राष्ट्रवादी निर्माण करणारा नेता हा पवार कुटुंबातून हरवला. त्यामुळे हाही धक्का शरद पवारांना असेलच. आपण त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करूया की महायुती सरकार पुढे, भाजपा पुढे, शिवसेने सोबतच, कुठल्या BSP सोबतच, वंचित बहुजन आघाडी सोबतच राष्ट्रवादी पक्षाचं देखील मजबूत महाराष्ट्रात राहणं, हे देखील आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या हिताचं आहे, आणि ते घडायला पाहिजे मंडळी. त्यामुळे रुबी रुग्णालयात आता नुकतंच शरद पवारांना ऍडमिट केलेलं आहे, दाखल केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची काय अपडेट आहे ते तुम्हाला आपण आपल्या चॅनलवर सांगतच राहू, त्याबद्दल काही शंका नाही. परंतु त्यांची तब्येत सुधारली पाहिजे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करू. आणि पुन्हा भेटूच आपण. तुर्तास थांबतो मंडळी. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ, ही बातमी शेअर करा, लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूच आपण नवीन विषयावर बोलण्यासाठी, नव्या दिवशी, नव्या वेळी, नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.